हाय हॅलो नमस्ते, स्वागत करते मी तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज मला चेहऱ्यासाठी स्क्रब करायचा होता। माझा चेहरा हा उन्हाने खूप टॅन झाला होता आणि ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्ससुद्धा आले होते। तर चेहरा असा पूर्ण रखरखीत झाला होता, त्यासाठी मला आहे तो स्क्रब करायचा होता। क्लीनअप फेशियल करायला माझ्याकडे टाईम नव्हता आणि मला युरवेदचा रिझल्ट हा खूप छान मिळतो, त्यासाठी म्हटलं की युरवेदचं स्क्रब करावं। तर स्क्रब करण्यासाठी पहिलं तर मी केस बांधून घेतले आणि हेअरबँड लावला, कारण जेणेकरून केसात आहे तो स्क्रब नको जायला त्यासाठी। आणि नंतर आहे तो पूर्ण पॅक केला, पूर्ण पॅक करायचा। थोडी छोटी छोटी जे आपले केस असतात ते सुद्धा पुढे येऊन द्यायचे नाही, छान असं पॅक करायचा। तुम्ही पाहू शकता ब्लॅक हेड्स वगैरे माझे आलेले आहेत, त्यासाठी मला पिंपल्स वगैरे यायला चालू झालेले आहेत। मी 8 दिवसातून एकदा स्क्रब केला ना, चेहरा एकदम क्लीन होतो आणि पिंपल्सचे वगैरे असे काही प्रॉब्लेम होत नाही। तर हा घेतलेला आहे मी युरवेदचा स्क्रब। आता हा स्क्रब मी चेहऱ्यावर अप्लाय करून त्याचा मसाज देणार आहे। त्याच्या अगोदर मी गुलाब जेलने चेहरा थोडासा ओला करून घेते, जेणेकरून रखरख होणार नाही। म्हणजे हा स्क्रब आहे तो असा दाणेदार असतो आणि आपल्या चेहऱ्यासाठी म्हणजे असं आपल्या चेहऱ्याला जे स्पॉट असतात त्याच्यात ते जाऊ नये, त्यासाठी थोडासा ओला करून घेतला चेहरा आणि नंतर आहे तो पूर्ण चेहऱ्याला स्क्रब हलक्या हाताने आपण चेहऱ्यावर मसाज करून घेणार आहे। स्क्रब हा फक्त 2 ते 3 मिनिट करायचा, स्क्रब हा जास्त वेळ करायचा नाही। मसाज तुम्ही थोडा जास्त वेळ केला तरीही चालतो, पण स्क्रब अजिबात सुद्धा जास्त वेळ करायचा नाही, कारण आपल्या स्किनचा प्रॉब्लेम असतो। स्किनला असं ते दाणेदार असल्यामुळं स्किनला आपल्या प्रॉब्लेम होतो। त्याच्यामध्ये आपली स्किन आहे ही 3 प्रकारची असते, मिश्र त्वचा, सामान्य त्वचा आणि तेलकट त्वचा। आपली स्किन ही कोणत्या प्रकारची आहे ते आपण टेस्ट करून घ्यायची आणि आपल्या चेहऱ्याला जे प्रोडक्ट मॅच होतात तेच प्रोडक्ट आपण लावायचे। माझी आहे ती तेलकट त्वचा आहे, त्यासाठी मला आहे तो युरवेदचाच स्क्रब आहे तो मॅच होतो। आणि उन्हाळ्यामध्ये जे बाहेर जाताना मी सनस्क्रीन वापरते, म्हणून चेहरा हा आपला पूर्ण कव्हर होतो आणि बाहेर जाताना मी चेहरा आहे तो पूर्ण स्कार्फने बांधून घेते। स्क्रबच्या मी स्टेप देत 2 ते 3 मिनिट आहे तर मी स्क्रब करून घेते। तुम्ही पाहू शकता कपाळावरती म्हणजे फोरहेडवरती पण मी स्क्रब केला, गालावरती पण केला, ओठाच्या खाली अप्पर लिप्स आणि हे आपलं जे चीन असतं तिथं सुद्धा मी छान असं स्क्रब करून घेतला। नाकावरती पण स्क्रब केला, नाकावरती जास्त ब्लॅक व्हाईट हेड्स असतात, त्यासाठी मग नाकावरती पण मी स्क्रब करून घेतला। अधूनमधून आहे तो आपण पाण्याचा स्प्रे मारून घ्यायचा, कारण त्वचा ही कोरडी झाली ना, ती दाणेदार स्क्रब आहे तो आपल्या स्किनला लागतो आणि म्हणजे असं थोडं रॅशेस येण्याची शक्यता असते, त्यासाठी स्क्रब हा कोरडा कधीच करायचा नाही। स्क्रब हा सुका होईपर्यंत स्क्रब करायचा नाही, अधूनमधून पाण्याचा स्प्रे किंवा गुलाबजल तुम्ही मारून चेहरा आहे तो ओला करायचा आणि छान असा स्क्रब करून घ्यायचा। स्क्रब जरी केला तरी मला क्लीनअपचा रिझल्ट मिळतो आणि मी तसं तर 6-6 महिने वर्ष मी फेशियल करत नाही आहे, फक्त मी स्क्रब केला तरी पण मला छान असा रिझल्ट मिळतो, त्यासाठी मी नेहमी आहे ती स्क्रबच करते। कुठं जायचं म्हटलं तरी मी स्क्रबच करते। 2-3 मिनटं मी छान असा स्क्रब केला आणि नंतर मग मी स्क्रब आहे तो चेहरा धुवून घेतला छान असा, तुम्ही पाहू शकता। आणि हलक्या हाताने आपण टॅप करत असा चेहरा पुसून घ्यायचा, जास्त रगडून पुसायचा नाही। स्किन ही आपली चेहऱ्याची खूप नाजूक असते, त्यासाठी असं फक्त टॅप करत हलक्या हाताने चेहरा आहे तो पुसून घ्यायचा। आणि एकदम सॉफ्ट टॉवेल किंवा तुम्ही दुसरा कोणताही कॉटनचा कपडा वापरू शकता, एकदम म्हणजे सॉफ्टमध्ये। तर तुम्ही पाहू शकता रिझल्ट। स्क्रब वगैरे झाला, चेहरा आहे ते मी स्वच्छ धुवून घेतला आणि नंतर आहे ते थोडंसं मी टोनर मारलं। टोनर मी यासाठी मारलं कारण स्क्रब केल्यानंतर आपले जे स्पोर्स असतात चेहऱ्यावरचे, ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स निघालेले जे स्पोर्स असतात ते ओपन होतात। या टोनर जर मारलं तर ते बंद होतात, त्यासाठी मग मी ही टोनर मारलं। टोनर मारल्यानंतर थोडीशी आपल्याला आग होती चेहऱ्याची, थोडीशी आग होती, त्यासाठी मी काय केलं थोडासा परत टॅप करून म्हणजे ते वरचंच टोनर एक्स्ट्राचं काढून घेतलं आणि चेहऱ्यावरती ठेवलं। तर असा होता माझा आजचा व्हिडिओ। तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की